नमस्कार, मी संघर्ष आणि आपण पाहत आहात झकास मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली की ज्याकडे फक्त मुंबई किंवा दिल्लीचे नाही तर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे राजकारणही डोळे लावून बसले आहे। प्रश्न एकच, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत सत्तेत जाणार का? आजच्या राजकारणात काय होईल आणि केव्हा होईल हे सांगणे खरोखरच कठीण झालं आहे। कोण कोणासोबत जाईल, कोण पक्षांतर करेल, कोण विरोधात राहील आणि कोण सत्तेसोबत उभं राहील हे अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच माहीत नसतं। काही दिवसांपूर्वी देशभर नीट पेपर फुटी प्रकरणामुळे मोठं आंदोलन झालं। विद्यार्थी रस्त्यावर उतरले, शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि संपूर्ण देशाचं लक्ष त्या आंदोलनाकडे लागलं होतं। ते वादळ काहीसे शांत झाल्यानंतर आता दुसऱ्या एका मोठ्या राजकीय वादळाच्या चर्चेला उधाण आलं आहे आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत शरद पवार। गेल्या 6 दशकांपासून महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण ज्याच्या भोवती फिरत आहे ते शरद पवार आता भाजपच्या जवळ जात आहेत का अशी चर्चा जोर धरत आहे। कारण गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर चर्चा समोर आली आणि राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले। राजकारणात प्रत्येक भेटीमागे सत्तेचं समीकरण असतंच असं नाही, पण जेव्हा शरद पवारांसारखा अनुभवी नेता मोदींना भेटतो आणि त्यानंतर सुळे अमित शहांना भेटतात तेव्हा चर्चा होणं स्वाभाविक आहे। याआधी अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा अनेकदा झाल्या होत्या। अजित पवार सत्तेत गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी काही बैठका झाल्याचं बोललं गेलं, पण त्यातून काही ठोस निष्पन्न झालं नाही। आता पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या हालचालीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, पण ही चर्चा फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही, तिचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो तो भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणावरही। कारण जर शरद पवार भाजपसोबत गेले किंवा दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली तर स्थानिक स्तरावर अनेक नेत्यांच्या राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात आणि या चर्चेत सर्वाधिक घेतलं जाणारं नाव म्हणजे चरण वाघमारे। तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे हे गेल्या 30 वर्षापासून भंडारा जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी चेहरा मानले जातात। शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, अपक्ष, BRS, पुन्हा शरद पवार गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। त्यामुळेच आज सर्वात मोठा प्रश्न विचारला जातो, जर शरद पवार भाजपच्या जवळ गेले तर चरण वाघमारे त्यांच्यासोबत जातील का? 2014 मध्ये चरण वाघमारे भाजपच्या तिकिटावर तुमसर मोहाडीचे आमदार म्हणून निवडून आले। त्या काळात ते फक्त आमदार नव्हते तर राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणारे नेते होते। विशेष म्हणजे स्वतःच्या सरकारवरही त्यांनी अनेकदा सार्वजनिकपणे टीका केली होती। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट कापलं आणि त्यांच्या जागी प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली। त्यानंतर चरण वाघमारे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि अत्यंत जोरदार लढत दिली। ते काही हजार मतांनी पराभूत झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे विजयी झाले। पराभवानंतर काही काळ ते अपक्ष राहिले। नंतर जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांचे निलंबन मागे घेतलं आणि पुन्हा पक्षात घेतलं, पण त्यानंतर स्थानिक सत्ता समीकरणांमध्ये त्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेत भूमिका बजावली। यामुळे पुन्हा त्यांना भाजपमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। या संपूर्ण काळात चरण वाघमारे आणि भाजप नेते डॉक्टर परिणय फुके यांच्यातील मतभेद सतत चर्चेत राहिलं। 2019 मध्ये तिकीट न मिळण्यामागे परिणय फुके यांची भूमिका होती अशा चर्चा स्थानिक राजकारणात वारंवार ऐकायला मिळतात। स्वतः चरण वाघमारे यांनी एका मुलाखतीत असं विधान केलं, जोपर्यंत परिणय फुके भाजपमध्ये आहेत तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही। या विधानामुळे त्यांच्या मतभेदाची तीव्रता स्पष्ट झाली होती। त्यानंतर त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्रात BRS विस्तार करण्याचा प्रयत्न करत असताना ते सक्रिय झाले, पण नंतर त्या पक्षाची गती मंदावली आणि पुन्हा वाघमारेंसमोर राजकीय अनिश्चितता निर्माण झाली। भाजपमध्ये जाणं कठीण, राष्ट्रवादीत राजू कारेमोरे आधीच प्रभावी आणि स्वतंत्र राजकारण मर्यादित, अशा परिस्थितीत ते काही काळ राजकीय दृष्ट्या संभ्रमात दिसले। दरम्यान 2024च्या लोकसभा निवडणुकीत ते स्वतः उमेदवारी घेतील अशा चर्चा आल्या होत्या, मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना पाठिंबा दिला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि 2024ची विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पुन्हा त्यांचा पराभव झाला। राजू कारेमोरे विजयी झाले। तेव्हापासून चरण वाघमारे हे शरद पवारांसोबत आहेत, पण आता पुन्हा शरद पवार गट भाजपसोबत सत्तेत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे राजकारण
पुन्हा एकदा अस्वस्थ झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जर शरद पवार गट भाजपसोबत गेला तर चरण वाघमारे नेमकं काय करतील? कारण त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास पाहिला तर अनेकदा स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडलेला दिसतो. भाजपमध्ये त्यांचे जुने मतभेद आहेत, राष्ट्रवादीत स्थानिक स्पर्धा आहे आणि स्वतंत्र राजकारणाची मर्यादा आहे. त्यामुळे त्यांची पुढची चाल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. काही जण म्हणतात ते शरद पवारांसोबत राहतील, काही जण म्हणतात ते स्वतंत्र भूमिका घेतील, तर काहींच्या मते भविष्यात नवीन राजकीय समीकरण तयार होऊ शकतं. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, आतापर्यंत शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांच्या भेटी, हालचाली आणि राजकीय संवाद यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. यामुळे सध्या सुरू असलेली चर्चा ही अधिकृत निर्णयापेक्षा राजकीय तर्कांच्या पातळीवर आहे. पण जर भविष्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढली किंवा सत्तेची नवीन समीकरणं तयार झाली तर त्याचा सर्वाधिक परिणाम स्थानिक नेत्यांवर होणार हे निश्चित आहे. आणि म्हणूनच आज भंडारा गोंदियातील राजकीय वर्तुळाचे लक्ष एका व्यक्तीकडे खिळलं आहे, ते म्हणजे चरण वाघमारे यांच्या पुढच्या राजकीय चालीकडे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार भाजपसोबत जातील का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येतील का? आणि जर तसं झालं तर चरण वाघमारे नेमकी कोणती भूमिका घेतील? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. जर आपण झकास मराठीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.